मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। तर नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे. आज आपण कारने नाही, बाईकने नाही, तर आपल्या ॲक्टिवावरती तब्बल 200 किलोमीटरचा आपण प्रवास करणार आहोत, नाईट राईड करणार आहोत. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी ही फर्स्ट नाईट राईड करतोय. आणि मित्रांनो, त्याचबरोबर पूर्णपणे रात्रीचा प्रवास, शांत रस्ते, चहाचे स्टॉप, धाब्यावरचं जेवण आणि सकाळी कोकणात पोहोचण्याचा भन्नाट अनुभव. तर असाच आनंद घेत मी माझा जिगरी मित्र लौकिक सोबत आपण पूर्ण ट्रॅव्हल करणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. गाडी स्टार्ट कर. रुको जरा, सबर करो. तर मित्रांनो, रात्रीचे बरोबर 10 वाजलेले आणि आम्ही ठाण्यावरून पोलादपूरच्या दिशेने निघालो. तर रात्री प्रवास करण्याचा कारण म्हणजे ट्रॅफिक कमी आणि थंड वातावरण आणि एक प्रवास करण्याचा एक सुंदर अनुभव. ॲक्टिवा तयार, आम्ही तयार आणि मनात फक्त एकच विचार की सकाळ होण्याआधी गाव गाठायचे. सुरुवातीला थोडी शहराची लाईट, गाड्यांची गर्दी आणि हळूहळू शहर मागे पडायला लागलं. आणि मित्रांनो, बघता बघता आपण साधारण 1:11च्या टायमाला आपण पनवेलला पोचलो. इथपर्यंत एकदा सगळं मस्त चाललेलं आणि बघता बघता मित्रांनो, आपण एक एक करून असं पनवेलसुद्धा आपण क्रॉस केला आणि त्यानंतर थोडं पुढे आलो. आणि मित्रांनो, आपण स्पीड पण एकदम लिमिटेड ठेवलेली, कंट्रोलमध्ये ठेवलेली, बिलकुल रिस्क नाही लेने का. म्हणून आम्ही 60च्या वरती गेलो ना. आणि जवळजवळ 12:30पर्यंत मित्रांनो आपण पेनमध्ये एंटर झालो आहे. पेनमध्ये एंटर झाल्याच्या नंतरला थोडी भूक पण लागली होती आणि रात्रीचे इथे धाबे खूप सारे दिसत होते, पण असं ओळखीचा धाबा असा कुठे दिसत नव्हता. त्याच्यामुळे आमचा धाब्या शोधण्याचा शोध हा चालूच होता. आणि त्याच्यानंतर आपण पुढे हायवे मारून आपण पुढे गेलो. तर एक हमरापूरमध्ये हॉटेल न्यू मिलन पॅलेस हा आपल्याला मिळाला. आणि इथे मस्तपैकी बघू शकता की पूर्णपणे सगळे गाड्यांची गर्दी, ट्रॅव्हलर एजन्सीज सगळ्या आल्या होत्या. आणि तिथे बघू शकता धाब्यावरची सुद्धा पूर्ण गर्दी होती, कारण धाबाच खूप फेमस आहे हमरापूरमध्ये. आणि रात्रीच्या वेळी गरमागरम शेवभाजी आणि रोटी ऑर्डर करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर लौकिक आणि आम्हा दोघांनासुद्धा खूप जास्त भूक लागली आणि खूप कमी वेळामध्ये खूप जास्त अंतर आपण पार केलं होतं. त्याच्यामुळे आपण वाट बघू ऑर्डरच्या. आणि मित्रांनो, आपली ऑर्डर आलेली आहे गरमागरम शेवभाजी आणि रोटी, धाबा स्टाईल. मस्तपैकी आपण ह्याच्यावरती आता ताव मारूया. तर मित्रांनो, चवसुद्धा खूप उत्कृष्ट होती, कारण ट्रॅव्हल करताना, कुठेही फिरताना, जर्नी करताना गरमागरम जेवणाची जी मजा असते आणि शेवभाजीची जी मजा असते धाब्यावरती जेवणाची, ती काय औरच असते मित्रांनो. हॉटेलला साजेशी अशी रोटी आणि शेवभाजी मित्रांनो खूप जास्त भारी आणि एकदम स्वस्तामध्ये आणि खूप टेस्टी अशी होती मित्रांनो. बघू शकता तुम्ही पण पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये आपलं हे ना, साधी सिंपल आणि टेस्टी रुचकर अशी शेवभाजी होती मित्रांनो. पूर्णपणे खाल्लं आणि त्यानंतर आपण हॉटेल एक्सप्लोर करण्यात हे झालो. तर मित्रांनो, बघू शकता की इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे पालक हे दिसतात, मला वेगवेगळ्या प्रकारचे पापड दिसत आहेत. आम्हालासुद्धा पहिल्यांदा कळलं की एवढ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ते पापड मिळतात. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इकडे पूर्णपणे तुम्हाला जे फूड आयटम हवं आहे ते इथे तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर आम्हीसुद्धा काही सुका नाश्ता घेतला आणि पुढच्या प्रवासाला चालू केला. तर मित्रांनो, बघता बघता आपण वडखळला पोचलो. 2 वाजले होते रात्रीचे आणि पूर्णपणे ट्रॅफिकसुद्धा जास्त नव्हतं. हायवे आणि रोड खूप चांगले असल्याने आणि इथे सुद्धा प्रकाश चांगला असल्या कारणाने आपण पटपट पोचतो. आणि बघू शकता स्पीड काय आपण वाढवत नाही, स्पीड तर आपण तेवढी ठेवलेली आहे. आणि मित्रांनो, बघू शकता की इथे गावाला जाणारे हे आपले कोकणकर इथे पूर्णपणे ओमनी भरून जात आहेत. आयुष्यात तुम्हाला अशी एकदा तरी राईड करायलाच पाहिजे, कारण रस्त्यावरती शांतता, गार वारा आणि मित्रांसोबत गप्पा हे सगळं वेगळ्याच लेवलचं असतं मित्रांनो. तर आयुष्यात नक्की या गोष्टी करा. तर असं करता करता आपण 2:30 इथे वाजलेलं आणि आपण पोचलो होतो नागोठाण्याला. ते मित्रांनो, नागोठाण्याला आपण इथं थोडा थांबलो होतो आणि मित्रांनो थोडं थांबून रेस्ट केला 2-3 मिनटं आणि त्यानंतर आपली जर्नी परत चालू केली. तर रात्रीचा सुद्धा इथे काळोख होता, त्याच्यामुळे मित्रांनो डिटेलमध्ये व्हिडिओ काही नीट काढायला मिळाला नाही. आणि बघता बघता मित्रांनो 3 वाजले आणि आता आपण पोचलो आहे कोलाडला. तर कोलाडला इथे जे पोचलं त्यांना माहिती असेल की हा ज्या ब्रिज खाली ऑलवेज ट्रॅफिक मिळतं, कारण मेन रोड आहे आणि हायवेसुद्धा आहे, नॅशनल हायवे, त्याच्यामुळे इथे गर्दी ऑलवेज असते. आणि मित्रांनो बघू शकता की कोलाडचं रेल्वे स्टेशन इथूनच आपण
ट्रेनने सुद्धा येऊ शकतो, पण आपल्या गावापर्यंत तो सोर्स नाही, त्याच्यामुळे आपण ट्रेन नाही प्रेफर करत. आणि मित्रांनो इथे कोलाडला आपल्याला HP पेट्रोल पंप दिसला, त्याच्यामुळे टाकी पण फुल करण्याचा निर्णय घेतला आणि आता टाकी फुल करूया मित्रांनो आपण, कारण पुढे आपल्याला फुल जायचं आहे अजून पण. तर गाईस आता आपण कोलाडला पोचलो आहे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी. तो थोडी गाडीला सुद्धा इथे रेस्ट आम्ही दिलेली आहे आणि इथून आता जाऊ आपण थोडं पुढे. इथून पण अजून बराच आपल्याला पल्ला गाठायचा आहे, तर मजा करत करत जाऊया. ठीक आहे, तर व्हिडिओ बघत राहा. चलो. तर मित्रांनो पेट्रोल पंपवरती टाकी पण एकदम फुल केली, कारण रात्री परत कुठे पुढे पेट्रोल पंप चालू असेल नसेल याची खात्री नव्हती, त्यामुळे टाकी पूर्ण फुल केली. आणि आता जशी रात्र वाढत होती तसा आमचा उत्साह वाढत होता, कारण मित्रांनो जी नाईट राईड जी असते ती एकदम खूप भारी असते आणि हा अनुभव खूप भारी होता. तर मित्रांनो आता आम्हाला गरज होती चहाची, तर इंदापूरमध्ये 3:30 वाजले इंदापूरमध्ये पोहोचलो, पण चहावाला काही मिळत नव्हता, कारण नॅशनल हायवे असल्या कारणाने खूप दुकानं रात्रीची बंद होती. आणि आम्ही बघता असे पुढे एक करून आम्ही असं पुढे जात होतो. तेवढा 4 वाजले मित्रांनो आणि माणगावला आपण पोचलो होतो. तर माणगावला फेमस हा चहावाला आहे, तर तो रात्री आणि दिवस दोन्ही वेळेला चालू असतो. इथे आला तर नक्की चहा घ्या. इथं मस्तपैकी फ्रेश झालो, पाणी वगैरे घेतलं आणि चहा आम्ही इथे पिण्याचा जो आनंद तो घेत होतो, कारण खूप जास्त थकलोसुद्धा होतो, कारण कंटिन्यू आपण 5 तास झाली कंटिन्यू आपण गाडीवरती राईड करत होतो आणि बॅक पेनसुद्धा खूप जास्त होत होतं. म्हणून असं होतं की चहा पिऊन जरा फ्रेश होऊया. तर मित्रांनो बघू शकता की गरमागरम चहा आणि बाहेर थंड वातावरण, दोघांचा कॉम्बो काही औराचा आहे. तर मित्रांनो खूप मजा आली. एका टपरीवरती चहा पिण्याचा जो आनंद आहे तो एक 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा तो मिळत नाही मित्रांनो. आणि त्या एका कपाने मित्रांनो खूप एनर्जेटिक फील होत होतं, मग थोडी गप्पा मजा मस्ती चालू होती. आणि त्याच्यानंतर चहा पिऊन झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण परत आपला पल्ला गाठायला सुरुवात केली, कारण आता डिस्टन्स खूप कमी होतं. लोणेवर आलो होतं आणि 4:30 वाजलेले. तर आपण आपला पूर्ण रस्ता पकडू आणि इथून आपल्याला खूप जवळच असं आता पोचायचं होतं. रात्रीच्या प्रवासात बघण्यासारखं काय फार नव्हतं, आजूबाजूला पूर्णपणे काळोख होता. आजूबाजूला एखादा ट्रक, एखाद्या गावातील 2-4 दिवे आणि ॲक्टिवाची हेडलाईट असंच चालू होतं. आणि बघता मित्रांनो आपण 4:45 वाजलेला आणि आता आपण महाडमध्ये पोचलो होतो. रस्त्याची शांतता, गार वारा आणि मित्रांसोबत गप्पा हे सगळं वेगळ्याच लेवलचं चालू होतं मित्रांनो असं करता आपण महाड पार केलं आणि आता पोचलो. सकाळचे साधारण 5 वाजलेत आणि आपण पोचलो पोलादपूरला. आणि मित्रांनो पोलादपूरमध्ये प्रवेश आपण केला आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाणार असं कधीच झालं नाही आहे. त्याच्यामध्ये इथे आपण थांबून काही शॉर्ट्स घेऊया, वंदन करून मग आपला पुढच्या जर्नी चालू करूया. तर मित्रांनो महाराजांच्या स्मारकाला वंदन करूया आणि बघू शकता की किती सुंदर असे शॉर्ट्स आहेत. आणि सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणं ही सुंदर सकाळ नाही तर शिव सकाळ म्हटली जाईल मित्रांनो. बघू शकता की किती सुंदर अशी इथे प्रतिमा, सुंदर असं स्मारक मित्रांनो आहे इथे. तर महाराजांचं दर्शन घेऊन आपण आपला पुढे चालू, कारण मित्रांनो पोचलो आपण कापडे या गावामध्ये. तर इथून सरळ रस्ता जातो, सरळ महाबळेश्वरला जातो आणि आपण मित्रांनो लेफ्ट साईडला जो रस्ता जातो तो सगळे आपले गाव साखर, साळीकोंड आणि असे अनेक गावे जी पुढे आहेत, उमराड वगैरे सगळी गावं या बाजूला आहेत. तर इथे सुद्धा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा सुंदर असे क्षण आपण टिपून सुंदर अशा दिवसाची आपण सुरुवात केलेल्या महाराजांच्या दर्शनाने. बघू शकता की आता तिथून आपण पुढे जाऊया. बघता मित्रांनो 5:30 वाजलेलं आहे आणि आपण पोचलो साखर या गावामध्ये. तर साखर हे गावसुद्धा खूप फेमस आहे आणि खूप सुंदर असं हे गाव आहे. आणि मित्रांनो हे नवीन जे आई नवलाईचं ते मंदिर बांधलेलं आहे साखरमध्ये, ते सुद्धा अविलक्षणीय आणि सुंदर असं आहे मित्रांनो. आता रात्रीच्या उजेडात तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण आपण इथे नक्की दर्शनाला. आणि इथून साखरच्या इथून आपण चालू करूया. आणि मित्रांनो पोचलो आपण फायनली आपल्या गावात सावीकोंडमध्ये. तर मित्रांनो असा आपण टोटल 6 तासाचा 200 किलोमीटरचा प्रवास आपण आपल्या गाडीवरती ॲक्टिव्हवरती केलेला होता. सुंदर असा एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. आणि मित्रांनो बघू शकता की मस्तपैकी राईड करून आल्याच्यानंतरला जी गावामध्ये जी झोप आली आहे,
खतरनाक एकदम जबरदस्त अशी होती मित्रांनो, बघू शकता. आणि त्याचबरोबर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत थँक्यू सो मच. चलो बाय.